नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी जो माझा प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 26, हा जो डीपी रोड 120 रोड जो हा ठाकूर आपलं लोखंडवाला ते ठाकूर विलेजला जो कनेक्ट होतोय, तो माझ्या प्रभागातून काही रोड जातोय। पण आज दुर्दैवाने ही परिस्थिती अशी आहे की दोन्ही आमदार उद्घाटनाच्या घाईला लागलेत आणि इथल्या नागरिकांचे हाल जसेच्या तसे आहेत। त्यांच्या अंतर्गत जी त्यांची वाहतूक असते त्याला अजून रॅम्प बनलेले नाहीत। त्यांच्या ज्या गटारी आहेत त्या गटारींचं पाणी कशा पद्धतीने जाईल त्याचं नियोजन अजून झालेलं नाही। लोकांच्या पाण्याच्या लाईन ह्या नादुरुस्त आहेत। ह्या रोडवरती स्ट्रीट लाईट अजून नाहीये, इथे डिवायडर नाहीये, स्पीड ब्रेकर नाहीये आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी 7 ते 8 झाडं रस्त्याच्या मध्ये आहेत। उद्या जर उद्घाटन झाल्यानंतर इथून जो हा रस्ता चालू झाला आणि अंधारामध्ये जर मोटरसायकलवाला किंवा 4 व्हीलरवाला ह्या झाडाला आदळला आणि एखाद्याचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण असणार आहे? याला जबाबदार खासदार असणार आहेत की इथले आमदार असणार आहेत? तर माझी सर्वांना जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही रस्ता ओपनिंग करायची घाई करू नका। पहिलं ह्या इथल्या लोकांच्या व्यथा काय ती ऐका। अजून लोकांना व्यवस्थित सुविधा मिळालेल्या नाहीयेत। तर परत मी आवाहन करतो आणि याच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतोय की तुम्हाला सर्वांना रस्त्यावरती उतरावं लागेल। जोपर्यंत तुम्हा लोकांना सर्व सुविधा मिळत नाहीत तर या रस्ता ओपनिंगचा तुम्हाला विरोध करावा लागेल, एवढंच सर्व जनतेला सांगतो। आणि मुंबई महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना मी सूचना देतोय की जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा रस्ता चालू करण्यात येऊ नये, एवढीच माझी प्रशासनाला आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि स्थानिक प्रतिनिधी जे असतील त्यांना विनंती आहे। मी इथला स्थानिक नगरसेवक असल्या कारणाने मला माझ्या लोकांच्या व्यथा कळतायत। मला माझा रस्त्याला विरोध नाहीये, रस्ता हा झालाच पाहिजे, पण लोकांना सुविधा ज्या आपल्याला द्यायच्यात त्यांचं काम पूर्ण न करता त्यांचे रॅम्प अजून बाकी आहेत। काही लोकांचं काही दुकान आणि घर त्यांचं पुनर्वसन व्हायचं बाकी आहे। काही लोकांना त्यांच्या पाण्याच्या लाईन डॅमेज आहेत त्या अजून झालेल्या नाहीयेत। ह्या सगळ्या त्यांना सुविधापासून वंचित ठेवायचं आणि कोणाच्या तरी प्रेशरने हा रस्ता फक्त आहे ना सुरू करायचा, याला माझा विरोध आहे। बाकी तुम्ही सगळी कामं पूर्ण करा, रस्त्याला व्यवस्थित आहे ना त्यांचे लाईट व्यवस्थित करा, त्याच्यावरती स्पीड ब्रेकर येऊ द्या, रस्त्याच्या मध्ये आलेली जी झाडे आहेत ती व्यवस्थित कट करा आणि मग रस्ता चालू करा। रस्त्याला आमचा विरोध नाहीये, पण लोकांची कामं अर्धवट सोडून तुम्ही तुमची ही जी चमकोगिरी करता त्याला कुठलाही आहे ना इथली लोक थारा देणार नाहीत। माझी परत परत एकदा विनंती आहे की या रस्त्याला माझा विरोध नाहीये, पण माझ्या वार्डातल्या लोकांचं जे काम पूर्ण झालेलं नाहीये ते पहिलं काम पूर्ण करण्यात यावं। या रस्त्यावरती जागोजागी स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे आणि त्यानंतर हे रस्ता चालू करण्यात यावा। अभिमान आहे आणि आमची पण हीच विनंती आहे की आम्ही आज 1 महिना 1.5 महिना झाले आम्ही इतक्या कंजेस्टेड अवस्थेत राहतोय की आल्याड आणि पल्ल्याड आमचा झालाय। डॉक्टर, भाजीवाले हे सगळे आमच्या ह्या साईडला, आम्ही सिनियर सिटीजन वरून येऊ शकत नाही इकडे। आम्हाला रॅम्प सांगितलं 1500 टाकून देतो, पाण्याची लाईन टाकून देतो, काही नाही, 3 दिवस पाणी नाही, लाईट नव्हते, आम्ही कसं वावरायचं, काय करायचं? आमच्या मुलांच्या स्कूलच्या व्हॅन, कचऱ्याची गाडी, आज आमच्या समोर एक पेशंट पॅरालिसिसचा अटॅक आला, काल कॅब येत नव्हती पुढे, रिव्हर्स मध्ये मी जाऊ शकणार म्हणून कॅबवाला सांगत होता। त्या पॅरालिस झालेल्या माणसाला पूर्ण डावा हात पाय त्याचा लुळा पडल्याचं, त्याला आम्ही कसं कॅब मध्ये बसवणार होतो? आणि उद्या अँब्युलन्स काय झाली, रिव्हर्स मध्ये कचऱ्याची गाडी आमची जाऊ शकत नाही, सिलेंडरची गाडी आज महिना झाला आमच्याकडे येऊ शकत नाही। आम्ही द्विधा मनस्थितीमध्ये इथे राहतोय, आमचा विचार कोण करत नाही। फक्त उद्घाटन करणार, इकडचा आमदार ह्या क्रेडिट घेणार, तिकडचा आमदार तो क्रेडिट घेणार। आमचा पूर्ण रहिवाशांचा याला विरोध आहे। आम्ही उद्घाटन व्हायला देणार नाही जोपर्यंत आमच्या गटाराच्या लाईनी, पाण्याच्या लाईनी, आमचे रॅम्प या सुविधा जोपर्यंत होणार देत नाहीत तोपर्यंत आमचा विरोध इथे राहणार आहे। आणि आम्हाला या 26 नंबर वॉर्डच्या आमच्या वॉर्डमध्ये आमच्या लोकांना इकडे या रस्त्याचा आम्हाला काहीच उपयोग नाहीये, असं तिकडच्या वॉर्डच्या लोकांना उपयोग होतोय, त्याच्यामुळे आम्ही इकडे विरोध करणार म्हणजे करणारच।
बरं भाऊ बोला. मी इथे स्थानिक रहिवासी आहे. आज 3 महिने आम्ही इथे ज्या समस्या भोगतो त्या एवढ्या खराब अवस्था आहेत की किती लोक हॉस्पिटलमध्ये भरती झाली आहेत, किती लोकांना त्रास झालाय. एवढा त्रास सहन करतोय. आम्हाला पाणी नाही, लाईट नव्हती. लाईट नसल्यामुळे लहान मुलांचे एवढे हाल झाले असतील ते आम्ही भोगलेलो आहोत. इथे आम्हाला स्थानिक नगरसेवक चांगलं सहकार्य आहे. स्थानिक नगरसेवक आपल्या परीने जे काम करायचं ते करतोय. पण इकडे जे नको ते आमदार त्याचा इथे काही संबंध येत नाही. आणि जो आमचा स्थानिक आमदार आहे तो इकडे अजिबात लक्ष देत नाही. आता इथे एवढं अपुरं काम आहे आणि ह्यांना उद्घाटनची घाई पडलेली आहे. आता रोडच्या साईडने जेवढं ड्रेनेज लाईन आहे ती बुजवायच्या आत तिथे एवढी मच्छर होईल उद्या, एवढे डेंग्यू होतील, एवढे लोकांना त्रास होईल, त्याचा कोण विचार करत नाहीये. आम्ही आता इथे आम्हाला उतरायला चान्स नाही. आम्ही उतरताना चालताना एवढा त्रास होतो, इथे क्रॉसिंग करताना त्रास होतोय. प्रत्येकाला इथे समस्या, इथली कोणीही समस्याचं निवारण केलेलं आहे ना. फक्त उद्घाटनचं पडलंय. आणि इथे झाडं बघा, ही झाडं इथे अशीच पडली आहेत, झाडं तोडली नाहीत. इथे झाडं एक झाड फक्त तोडलं, ही बाकी झाडं तशीच सोडली आहेत. ते आम्ही पाठी पडून पडून ते आम्ही झाड तोडून घेतलं आंब्याचं. आम्ही इथे स्थानिक रहिवासी होतो, आम्हाला एवढा इथे त्रास होतोय. आम्ही आमच्या परीने सहकार्य केलं. आम्ही याला कसलाच विरोध आतापर्यंत केला नाही, कोणी विरोध केला नाही आणि आमचा विरोधही नाहीये. फक्त आमचा विरोध आहे की आमच्या लोकांच्या ज्या समस्या आहे त्या मिटवा. समस्या एवढ्या समस्या आहेत ना इथे की आम्ही भोगतो त्या समस्या, पण ह्यांना त्याची काही पडलेलं आहे. कोणी आम्हाला आतापर्यंत विचारायला आहे. फक्त एक आमचा नगरसेवक धरम काळे आमच्या पाठीशी खंबीर उभा आहे. तो आम्हाला प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य करतो आणि आम्हाला काय समस्या असेल आम्ही त्याला फोन करतो. धरम असं आहे, ताबडतोब तो इथे डिसिजन घेतो, आपलं काम करतोय. त्याच्या अवकातीत नसून सुद्धा तो आपलं काम करतोय. हा आम्हाला एक त्याचा अभिमान आहे. बाकी त्यांनी उद्घाटन करावं. फक्त आमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मिटवूयात. आम्हाला 2-3 रॅम्प आहेत, ते रॅम्प बनवून इथे डिवायडर, इथे क्रॉसिंग करायला भरपूर त्रास आहे. इथे सर्कल पाहिजे आम्हाला, त्याचा कोणी विचार केलेला नाही. यांना फक्त उद्घाटनची पडली आहे. आम्हाला एवढंच आहे, उद्घाटन करा. फक्त आमच्या ज्या समस्या आहेत त्या मिटवा, एवढंच आमची रहिवाशांची मागणी आहे.